जाऊयात। बुलढाण्यातली ही परिस्थिती सध्या आपण पावसाची पाहतोय। बुलढाण्याच्या घाटपुरी इथल्या बोर्डी नदीचं पाणी अनेकांच्या घरांमध्ये शिरलंय। त्यामुळे घरातील अनेक वस्तू वाहून गेल्यात आणि अनेक संसार सुद्धा अक्षरशः उघड्यावर पडले। यामध्ये लाखोंचं नुकसान झालंय। शासनाने आता तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी हे पीडित कुटुंबीय करतात। आपण पाहू शकतोय हे सामान सगळं घरातलं वाचवण्यासाठीची ही धडपड या कुटुंबियांची सध्या सुरू आहे। मात्र संपूर्ण घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। अगदी उभं राहायला सुद्धा जागा नाहीये। पाण्यासोबतच चिखल सुद्धा अगदी घरामध्ये आलाय। त्यामुळे मोठा त्रास या सगळ्या लोकांना सहन करावा लागतोय। आता बुलढाण्यातनं जाऊयात नागपुरात सुद्धा हीच परिस्थिती आहे। नागपुरात मुसळधार पावसाने थैमान घातलंय आणि त्यामुळे अनेक परिसर जलमय झाले। सखल भागातील अनेक दुकानं सुद्धा पाण्याखाली गेलेत। पाण्याचा निचरा न झाल्यानं हे गुडघाभर पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आणि या पाण्यातनं वाट काढताना या लोकांना चांगलीच कसरत करावी लागते। दरम्यान आज सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज नागपुरात वर्तवला जातोय।